निशंक हो निर्भय हो मनारे, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ नाने त्याला, आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला, परलोकीही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, खरा होई जागा श्रद्धे सहित, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात, स्वामीच ह्या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती,
न सोडी कदा स्वामी जाघे हाती, न सोडी कदा स्वामी जाघे हाती. अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्रीराम श्रीराम श्री. वंदे गुरुणाम चरणारविंद संदर्शित स्वात्म सुखावबोध जनस्य जांगुलिकाय माने संसार हाला हलमोह. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम श्रीराम. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा ज्या स्वामी घेते हाती. तारक मंत्र आपण बघतो आहोत आणि तारक मंत्राच्या आपण आता अखेरच्या चरणामध्ये, आधीच्या चरणामध्ये आपण हे बघितलेलं होतं की खरा होई जागा श्रद्धे सहित असं त्यांनी म्हटलं होतं. त्याचा एक भाग आपण बघितलेला होता. श्रद्धा हा भाग फार मजेशीर आहे, लक्षात घ्या. तसा तो फार गुळगुळीत शब्द पण आहे आता झालेला. आताच्या काळामध्ये तो घासून पुसून जाम गुळगुळीत झालेला आहे श्रद्धा हा शब्द. इथे तर स्वामी म्हणतात खरा होई जागा श्रद्धेस. खरा होई जागा ह्याच्यात खऱ्या शब्दाने दोन अर्थ आलेले आहेत. एक तर खरेपणाने जागा हो आणि खऱ्या श्रद्धेने जागा हो. जागो होणं याचा अर्थ झोपेतनं उठतो तसं जागे होणं हे नाहीये. हे जागं होणं याचा अर्थ जागृत असणं अशा अर्थी आहे. अलर्टनेस सांगितलं. कारण श्रद्धा आणि विश्वास असे दोन जवळ असलेले शब्द आहेत. अगदी सारखे शब्द आहेत, बऱ्यापैकी सारख्या अर्थाचे शब्द आहेत, पण तरी देखील एक भिन्नता आहे, सूक्ष्म भिन्नता आहे. मुळात काय होतं की श्रद्धा म्हटलं ना की इथे स्वामी म्हणतात खरा होई जागा श्रद्धेच आहे. तर आपल्याला असं वाटतं की आमची जी काही श्रद्धा आहे ती खरी नाहीये का. तर आपली श्रद्धा खरी आहे का खोटी हा प्रश्नच नाहीये. पण आपली श्रद्धा बरीचशी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती अवलंबून आहे आणि ती बरीचशी गोष्टी ऐहिक असतात. म्हणजे माझ्या गुरूंवर श्रद्धा आहे. म्हणजे अनेक लोकांची आपल्या सद्गुरूंवर, बाबांवर, स्वामींवर, देवावर, इकडे तिकडे अनेक ठिकाणी आपली श्रद्धा असते. पण ती कशा संदर्भात असते. तर आम्ही बरोबर वागू किंवा चूक वागू, आम्ही कसेही वागू, पण एकदा का आम्ही सद्गुरू केलेत असं लोकांचं आहे की आता आमच्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आम्हाला हवं ते देतील. मग त्या हवं त्यामध्ये स्वतःचं लग्न जमण्यापासून ते मूल होईपर्यंत त्याचं सगळं संगोपन, त्याचं शिक्षण, त्याची ऍडमिशन इथपर्यंत सगळं, म्हणजे सगळं जणू काही मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आता त्यांच्याकडे दिलेला असतो. त्या हिशोबात आपली श्रद्धा असते, तेवढ्यासाठी श्रद्धा असते.
म्हणजे स्वामी असं म्हणायचे की देव, बाबा, गुरु आपल्या कृपेचं वंगण आपल्यावरती घालून आपल्याला हवं तसं वागतील, त्याला आपण श्रद्धा असं म्हणतो. काही गोष्टींची संबंधित. पण हा मोठा गैरसमज आहे. सद्गुरूंची योजना ही आपल्या आयुष्यामध्ये आपलं ऐहिक सुधारून देण्यासाठी केलेलीच नाहीये, हे लक्षातच येत नाही. सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर काही वेळेला महत् भाग्याने काही शिष्यांना अशी अनुभूती येते की त्यांच्या ऐहिकामध्ये अडकलेल्या काही गोष्टी ज्या असतात, ज्या मार्गी लागत नसतात, त्या काही वेळेला सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्यानंतर त्या बऱ्यापैकी मार्गी लागतात. आणि मग भावनिक हा बंध निर्माण होतो की त्यावेळेला त्या शिष्याला असं वाटू लागतं की आतापर्यंत माझ्या काही गोष्टी झाल्या नाहीत, पण नेमकं स्वामींच्या संपर्कात आलो आणि झाल्या, त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की सद्गुरू केल्यामुळे ह्या गोष्टी माझ्या. तसं नसतं, लक्षात ठेवा. स्वामींना एकदा माझ्या समोर प्रसंग घडलेला आहे. स्वामींना एक स्वरूपयोगचे खूप चांगले साधक आहेत ते, म्हणजे आता वयस्कर आहेत खूप, त्याचे खूपच चांगली व्यक्ती आहे. तर त्यांनी एकदा स्वामींना असं सांगितलं की स्वामी, तुमच्या कृपेमुळे तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि तुमच्या कृपेमुळे आज जे मी ऐश्वर्य भोगतोय, कारण की ती व्यक्ती खूपच सधन आहे, त्यांना कसलीच चिंता जी माणसाला असते ऐहिकामध्ये, त्यातली कुठलीही गोष्ट त्यांच्याकडे नाही. म्हणजे अगदी पैशापासून ते आरोग्यापर्यंत आणि आयुष्यापर्यंत सगळं त्यांना मुबलक आहे. दीर्घायुषी, निरोगी आयुष्य आणि भरपूर लक्ष्मी जणू त्यांच्याकडे मुक्कामाला आहे, अशी त्यांची परिस्थिती. पण त्यांचा भाव फार प्रामाणिक आहे. म्हणजे लोक ती खूप पुण्यवान आहेत, चांगली आहेत, सहृदय आहेत, मदत करणारी आहेत. असं नाही की आपलं भक्त घेऊन बसलेले. त्यांनी स्वामींना असं सांगितलं की ही सगळी तुमची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा, म्हणजे तुमच्या कृपेमुळे मला हे सगळं प्राप्त झालं. तर त्याच्यावरती पटकन स्वामी म्हणाले, ही गुरुकृपा नाहीच आहे. जरा इतकं आश्चर्य वाटलं की ही गुरुकृपा नाहीये. ते म्हणाले की नाही, ही गुरुकृपा नाहीये. ते म्हणाले, हे तुझं पुण्य आहे. हे जे तू सगळं उपभोगतोयस ना, हा तुझा पुण्य संचय आहे. त्या पुण्य संचयाच्या शिदोरीवरती हे सगळं तुला प्राप्त झालेलं आहे. पण आपलं ऐहिक चांगलं असणं ही सद्गुरु कृपा नाही. तर सद्गुरु आयुष्यात आल्यानंतर ऐहिकाच्या बाबतीमध्ये अनासक्ती निर्माण होऊन ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होणं, ही अंतःकरणाची स्थिती, ही सद्गुरु कृपा आहे. त्याच्यासाठी सद्गुरू असतात आणि ते त्यांनी मला मिळवून द्यावं आणि ते आल्यानंतर ते मला प्राप्त होईल, असा अंतःकरणाचा ठाम विश्वास, त्याला श्रद्धा असं म्हणतात. नाहीतर स्वामी माधवनाथ असं म्हणायचे की पावसला गेलो दर्शनाला, 2 दिवस पावसला राहिलो आणि घरी आल्यानंतर काय झालं, तर माझी हरवलेली सायकल सापडली. काय स्वामी कृपा? ही काही कृपा नाहीये. म्हणजे कुठल्याही आयुष्यामध्ये कुठलीही एखादी चांगली घटना घडली, आपल्या मनासारखी घडली की ती आपल्या सद्गुरूमुळे घडली, असा सहज भाव निर्माण होतो, ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी सद्गुरू आलेले नसतात. आणि इथे तर स्वामी म्हणतात, खरा होई जागा श्रद्धे सहित. खरेपणाने जागा हो, श्रद्धा. स्वामींचा संदर्भ तारक मंत्राशी इथे काय येतो, तर स्वामींचं एक वाक्य आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे दृढ अंतःकरणात धारण ठेव, वाटेल ते झालं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी होईल का? मनासारखी होणारच नाही. कुठलीच गोष्ट मनासारखी होणार. कारण आपल्या मनासारखं जर व्हायला लागलं आयुष्यामध्ये, तो गोंधळच मारेल सगळा. पण आपल्या मनात कधीही काही येऊ शकतं. आपल्या भरपूर इच्छा असतात, ते खूप काय असतं. एकदा स्वामीने एकाने विचारलं होतं की म्हणे, स्वामी ते पूर्वीच्या काळामध्ये मी असं वाचलंय महाभारत रामायणामध्ये की ते ऋषी मुनी चिडले की शाप देतात आणि मग ते शाप देतात, तसंच होतं लगेचच्या लगेच. तशी कुठली सिद्धी आपल्याला आता प्राप्त करत? कावळा हो, चिमणी हो, दगड हो, धोंडा हो, असं काही म्हणता येतं? असं लगेच त्यावेळेला होतं, तसं आपल्याला काही प्राप्त करता येईल का? तर स्वामी म्हणाले की अशा सिद्धी असतील तरी आता ते आपल्याला मिळणार नाही. कारण का म्हणे, कारण प्रत्येकाकडे एवढ्या लिस्ट आहेत की कालांतराने एकमेकांना शिळा करता करता सगळं जग शिळ्याचं होऊन इतकं होऊन जाईल सगळं. म्हणजे हा अतिरंजित भाग असतो काही वेळेला. असं कुठलीही कृपा किंवा अशा कुठल्याही गोष्टी, श्रद्धा या गोष्टीचा भाग असा आहे की माझ्या जीवनामध्ये, लक्षात एक सुभाषित आहे, सुखसी अनंतरम दुःखम, दुःखसी अनंतरम सुखम,
न नित्यम लभते दुःखम न नित्यम लभते सुखम. कुठलीही गोष्ट कायमस्वरूपी नाही. जी गोष्ट मला दृश्यमान आहे, जे जे डोळ्यांनी दिसतं, ज्याला मी स्पर्श करू शकतो, ज्याचा मी देहाने अनुभव घेऊ शकतो, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत, परिवर्तनीय आहेत, संपणाऱ्या आहेत एक ना एक दिवस. त्यामुळे त्याच्यातनं कायम सुखच प्राप्त होईल याची शक्यताच नाहीये. कायम सेम सुख सेम गोष्टीतनं कधीही प्राप्त होत नाही. त्यामुळे ते सारखं बदलत राहतं. मग ते बदललं की आपल्या भावना बदलतात, मग सुख दुःख सारखं वर खाली व्हायला लागतं. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी ईश्वराबद्दल प्रेम टिकून राहणं, ही जी अंतःकरणाची धारणा, त्याला कृपा असं म्हणतात. आणि तसं माझ्या बाबतीत होईल. काहीही झालं तरी माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत, माझी मनस्थिती ढळू देणार नाहीत, माझ्या अंतःकरणाची स्थिरता घालवणार नाहीत, असा पक्का विश्वास वाटणं याला श्रद्धा असं. काही झालं तरी मी पक्का आहे. नाहीतर काय होतं की जरा काही एक खरा होई रागा श्रद्धेसही, तर स्वामींनी असं का म्हटलेलं आहे समजलं तुम्हाला? कारण त्यांना माहिती असतं की खरा शब्द म्हणजे खरी श्रद्धा, श्रद्धेची परीक्षा असते. आणि श्रद्धेची परीक्षा तेव्हाच लागते जेव्हा प्रतिकूलता निर्माण होते. अनुकूलता असेल तेव्हा काही प्रश्नच नसतो, कारण ते सगळं छान छान चाललेलं असतं. प्रतिकूलता निर्माण झाली की श्रद्धेची परीक्षा असते. तेव्हा कळतं आपल्याला की आपण किती श्रद्धाळू आहोत. ते विश्वास आपला भगवंतावरती असतो, तसा विश्वास आपला अनेक लोकांवरती असतो. आपण एखाद्याला अर्ज केला तर आपण अर्ज केल्यानंतर त्या अर्ज ज्याला अर्ज केलाय त्याच्या खालती लिहिताना आपण आपला विश्वासू असं लिहितो, आपला श्रद्धाळू असं लिहितो. नवरा बायकोंच्या मध्ये एकमेकांमध्ये खूप विश्वास असतो. स्वामी असं म्हणायचे वास्तविक असायला पाहिजे आणि तो प्रेमाचा असायला पाहिजे. पण असं जरी असलं तरी असं नसतं की नवरा बायकोची एकमेकावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. श्रद्धा ही सद्गुरू आणि शिष्य यांच्यामधलंच नातं आहे. निरपेक्ष भावनेने ज्या वेळेला प्रेम एकमेकांवर केलं जातं की कुणाकडनंही काहीही अपेक्षा नाही तरी देखील एकमेकांबद्दल ओढ आणि प्रेम वाटणं, ती भूमिका त्याला श्रद्धा असं म्हटलंय. श्रद्धा अनामिक एक प्रेम असतं सद्गुरूंबद्दल, सद्गुरूंना शिष्यांबद्दल. आणि त्या श्रद्धेला धरून ठेव. एकदा स्वामींनी सांगितलं ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर मी भिणं न, लक्षात द्या, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, याच्यामध्ये दोन भूमिका आहेत. एक आपली एक स्वामींची आहे. आपली भूमिका आहे न भिणं, घाबरू नकोस. का घाबरू नकोस? तर त्यांनी आश्वस्त केलंय मी तुझ्या पाठीशी, मी आहे ना तुझ्यावर. मी जेव्हा स्वामींना भेटायचो किंवा स्वामींचा फोन यायचा त्यावेळेला, म्हणजे माधवानंदांचा, अक्कलकोट स्वामी फोन बिन काही करत नाही, डायरेक्ट हॉटलाईन आहे डायरेक्ट त्यांची. तर ते कुठलीही गोष्ट करायची असं जेव्हा म्हणायचे किंवा कर असं जेव्हा सांगायचे, तर कधीही स्वामी हे तू कर असं म्हणायचे नाही. ते नेहमी म्हणायचे आपण करू. याला म्हणतात मी पाठीशी आहे, आपण करू. आत्ता जे प्रथमेशनी सांगितलं ती भूमिका श्रद्धेशी संबंधित आहे. ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो, ज्या कुटुंबाकडे, त्यांच्या घरामध्ये एक अगदीच अनपेक्षित आणि अनवॉन्टेड अशी काही घटना घडली. त्याचा उल्लेख मी आता माईकवर नाही करणार, पण खूप दुःखद घटना, अगदी जिव्हारी लागेल अशी घटना त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर बाबतीत घडली. आणि जणू काही ते सगळं कुटुंब त्यांची रोजची कर्म करतायत. कारण शेवटी हिंदी शायरी एक सुंदर आहे की जिंदगी की एक खासियत है कभी रुकती नहीं, सांसे रुकती है मगर जिंदगी रुकती नाही. त्या उक्तीला धरून त्यांचं जीवन चाललेलं होतं. पण तरी देखील आतमध्ये एक कोलमडले पण जे असतं ते त्यांच्या बाबतीत झालेलं होतं. आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं जे स्वामी म्हणतात, त्याची प्रचिती अशी येते की सद्गुरूंना असं ठरवावं लागत नाही की मला या व्यक्तीचं सांत्वन करायला जायचं आहे किंवा ह्याच्याकडे जायचं आहे. तर ते जातात अपसुक, आणि त्यांचं जाणं हे त्या समोरच्या व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असतं. जेवढी माझी श्रद्धा दृढ तेवढा सद्गुरूंकडनं प्रतिसाद तीव्र, हे लक्षात घ्या. श्रद्धा दृढ असाल, इथे आहेत माझ्या बरोबर. काय कर्म करायचंय देहाने ते मलाच करावं लागणार आहे, ते आपलं आपल्याला करावं लागतं. पण त्याला जी एक मागे शक्ती लागते,
ती शक्ती सद्गुरू पुरवत राहतात. ते देहानी समोर असोत किंवा नसो. देह ही एक मर्यादेशील गोष्ट आहे आणि सद्गुरू तत्व हे देह मर्यादित नाही, लक्षात ठेवा. ते देहानी समोर असतील नसतील, आपण जर का अंतर्मनात त्यांच्याशी जोडलेलं असू तर सद्गुरू आपल्या जवळ असतात आणि ते जाणवत राहतं. त्याला धरूनच तर अक्कलकोट स्वामी म्हणाले, खरा होई जागा श्रद्धेसहित, तू जागृत राहा, मी तुझ्या बरोबर आहे, कायम बरोबर आहे. कारण नाहीतर तू स्वामी भक्त कसा होशील, कशा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त. अरे श्रद्धाच नसेल तर तुझं भक्त म्हणणार तरी कसं. बरं, हे सगळं होऊन गेल्यानंतर श्रद्धा आहे, विश्वास आहे, दृढता आहे. श्रद्धेचा एक सुंदर प्रसंग तुम्हाला सांगतो की श्रद्धा काय असते. निंबाळचे गुरुदेव रानडे, ते लहान होते जेव्हा, अगदी त्यांची आई, त्यांच्या आईंचे गुरु म्हणजे चिदंबरम स्वामी. तर एकदा त्यांची आई गुरुदेव रानड्यांना चिदंबरम स्वामींकडे दर्शनाला घेऊन गेली. गुरुदेव रानड्यांचं मूळ नाव श्रीराम. तर ती छोट्या रामला घेऊन आपल्या गुरूंकडे दर्शनाला गेली आणि पायावर डोकं ठेवलं सद्गुरूंच्या. तर पायावर डोकं ठेवल्यानंतर छोट्या रामनी पण नमस्कार केला. तर छोट्या रामनी नमस्कार केल्या केल्या त्याला आशीर्वाद दिला आणि आईकडे पाहत असं म्हणाले, अगं तुझा हा मुलगा मोठेपणी खूप मोठा संत होईल, असं ते म्हणाले. असं म्हटल्यानंतर जेव्हा दर्शन घेऊन घरी आल्या गुरुदेव आणि त्यांची आई, तर आईने घरी आल्या आल्या छोट्या रामला पहिले आंघोळ घातली, त्याला नवे कपडे घालायला दिले, त्याला चौरंगावरती बसवलं आणि आपल्या मुलाची पाद्यपूजा केली. आता तो राम इतका भांबावला छोटा, आई असं काय करते. तर म्हणून त्यांनी विचारलं, आई अगं हे काय करतेस, तर असं काय करतेस विचारल्यावरती आई असं म्हणाली की माझ्या गुरूंनी मला आता असं सांगितलं की तू फार पुढे मोठा संत होणार आहेस, पण तू जेव्हा मोठा होशील तेव्हा बघायला कदाचित मी नसेन, म्हणून मला पाद्यपूजा करता येत नाही, म्हणून मी आत्ता पाद्यपूजा करून घे. त्याला श्रद्धा असं म्हणतात. त्याला श्रद्धा ही अत्युच्च पातळी आहे श्रद्धेची. गुरूंच्या वचनावरती विश्वास याला म्हणतात. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. डेफिनेशन आहे सत्शिष्याची की सद्गुरूंच्या बोलण्यावरती पूर्ण विश्वास. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. पण नुसता माझा विश्वास असून, नुसती श्रद्धा असून सद्गुरु कृपा प्राप्त होत नाही. म्हणून तारक मंत्राच्या शेवटच्या चरणामध्ये स्वामींनी निष्ठेने आणि निष्ठून एक गोष्ट सांगितली, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. स्वामीचे या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा जया स्वामी घेतला. स्वामींनी एकदा हातामध्ये घेतलं की ते कधी सोडणार नाही, पण त्यांनी तुझा हात पकडावा असं वाटत असेल तर तुला पंचसूत्री जीवनामध्ये अवलंबावी लागेल. त्यातला पहिला भाग म्हणजे विभूती. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ अशा 5 गोष्टी सांगितल्या, रूपकात्मक सांगितलेल्या. आपल्याला हे 2 अर्थ आहेत. विभूती म्हटल्यानंतर त्याचा पहिला अर्थ आहे विभूती, याचा अर्थ अंगारा. दुसरा विभूतीचा अर्थ होतो राख. पण नुसता अंगारा लाव, स्वामींचा अंगारा आणला लाव, तो श्रद्धेने लावायचा असतो. लोक असा अंगारा घेऊन असं भसावस असं काहीतरी बाहेर पडतात. अरे तो लावताना स्मरण कर त्याचं, ती विभूती त्यांचा आशीर्वाद म्हणून आपण लावत असतो. ती विभूती लावताना हे स्मरण असलं पाहिजे की मी माझ्या हाताने विभूती लावत असलो तरी देखील आत्ता हा लौकिक दृष्ट्या मी लावतोय, पण हा स्पर्श सद्गुरूंचा आहे, या धारणेने लावायची असते. पण इथे जो अर्थ अभिप्रेत आहे तो नुसता अंगारा लावणं याच्याशी संबंधित नाहीये. विभूती नमन, कारण त्याला पंचसूत्री म्हटलेलं आहे. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ 5 गोष्टी सांगितल्या. त्याचा अवलंब करायला लागेल तुला जीवनामध्ये, त्याच्याशिवाय सद्गुरु कृपा होणार नाही. मग ते पुढे जाऊन म्हणतात न सोडी कदा जया स्वामी घेत्या. ही गोष्ट तर अगदी खरी आहे. जोपर्यंत मी स्वामींचा हात धरतोय तोपर्यंत सुटण्याची दाट शक्यता आहे. एकदा त्यांनी धरला की शक्यता संपूर्णच गेली. तू कुठेही फिरलास तरी ते तो धरून आणतात. साईबाबा असं म्हणायचे की जगात माझा भक्त कुठेही असला तरी चिडी जशी चिडीचा दोर जसा खेचून आणता येतो तसं त्याला मी खेचून आणीन. मग विभूती म्हणजे नक्की काय? विभूती या शब्दाचा दुसरा अंतरंग अर्थ असा आहे वैराग्य.
विभूतीचा संबंध वैराग्याची आहे. माझ्या जीवनामध्ये मला जर का ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, सद्गुरु कृपा हवी असेल, तर सगळ्यात पहिले माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्याची निर्मिती झाली पाहिजे. वैराग्य, वैराग्य याचा अर्थ आहे ती सगळी कर्म सोडून देणे, काहीही न. लोकांना वाटतं वैराग्य म्हणजे काही न करणे. काही न करता राहताच येत नाही. भगवद्गीतेने स्पष्ट सांगितलेलं आहे, एकही क्षण काही न करता राहिला असं होऊच शकत नाही. कारण मी काहीही नाही करणार, याच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं. असं होतच नाही. कर्मरहित मनुष्य राहूच शकत नाही. त्यामुळे काहीच न करणं, सगळ्यांना अंग काढून घेणं, अरसिकता म्हणजे वैराग्य बिलकुल नाही. काय काय लोक असे असतात जे इतके अरसिक असतात, त्यांना असं वाटतं की मी वैरागी आहे. वैरागी नाही, तो अरसिक. काहीच न आवडणारीशी जगात माणसं असतात. परवा मी नेने काकांबरोबर आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो परवा रात्री. सद्गुरू आणि शिष्याची आवड सारखी असली की फार मजा येते. लक्षात ठेवा, काही काही लौकिकामध्ये त्यांची माझी आवड एक फार सारखी आहे, गाणी ऐकणं. त्या दिवशी त्यांनी तिकीटं काढली होती आमची, आणि ते मदन मोहन नाईट्स मेलडीज. आता नवीन मुलांना कदाचित मदन मोहन माहिती नसेल, पण मदन मोहन हा खरंच मेलडी मेकर्सच आहे, नो डाऊट. आणि ती गाणी तेव्हा सहज इंटरव्हलला चर्चा करत होतो, तेव्हा मी त्यांना सांगितलं की माझ्या परिचयाची अशी काही माणसं आहेत की ज्यांना गाणंच आवडत नाही. म्हणजे मी त्यांना असं म्हणणार होतो की ते व्यक्ती आता ते परिचयाचे म्हणून नाही, तर त्यांना सांगितलं असतं की आता तुम्ही मला भेटू नका, कारण मला तुम्ही आता आवडेनाचे झालेले आहेत. का असं कसं होऊ शकतं, असं मला प्रश्न पडला. इतकं अरसिकता कशी जगात असू शकते. कुठलं तरी गाणं आवडेल, गाण्यामध्ये आवड वेगळी असू शकते. कोणाला भक्तिगीत आवडेल, कोणाला अभंग आवडतील, कोणाला लोकगीतं आवडतील, अशी आवड असू शकते. ज्याला आता गाणी म्हणत नाही ती सुद्धा आवडतात काही लोक, अशी पण आवड असते एकेकाची. पण आवडतच नाही असं जगात माणसं असू शकतात, असे असतात. त्यांना असं वाटतं आम्ही वैरागी आहोत. हा वैराग्यशील अवस्था नाहीये, याला अरसिकता म्हणतात. आणि आध्यात्मिक मनुष्य कधी अरसिक नसतो, लक्षात ठेवा, कधीच नाही. कुठलेच संत अरसिक नव्हते. ज्यांच्या तारक मंत्राबद्दल आपण बोलतो ते अक्कलकोट स्वामी, तुम्ही अख्खं जीवन कुठेही अरसिकता नाहीये, वैराग्य पूर्ण आहे. कारण वैराग्य याचा अर्थ अलिप्तता, अरसिकता नाही, अलिप्तता. रामकृष्ण परमहंसांनी वैराग्याची व्याख्या इतकी सुंदर केली की सांसारिक गोष्टींबद्दल विराग आणि ईश्वराबद्दल अनुराग, या दोन गोष्टी मिळून वैराग्य होत. मला हे नको, मला ते नको, मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही, त्याच्यात इंटरेस्ट नाही. तो एका दिवशी भगवंत मला तुला ठेवण्यातच इंटरेस्ट नाही, तू निघत लवकर. असे कसे, असं काय नाही. आपल्याला आता वैराग्य अंगी बांधलं पाहिजे, तर काय करायचं, अंगाला राग मारतो, त्याची विभूतीच म्हटल्या नाही तरी सगळ्यांना अंग काढून घ्यायचं, कुठल्याही जबाबदाऱ्या नाहीत. अजिबात स्वामी येणार दणका घालतील पाठीमध्ये. वैराग्य ह्याचा अर्थ अवाजवी सांसारिकतेमध्ये जे मन गुंतलेलं असतं त्यातनं स्वतःला काढून घेणं. काय केलं मला काही सुचत नाही, इतकं डोकं भणमणलं, असं काय काय लोक सांगत असतात. काय काय केलं भणमणलं, तुला काय जगाची चिंता करायची आहे की काय डोकं भणमणाला. नाम घे ईश्वराचं, किती छान छान आहे. मी तुम्हाला सांगतो की ईश्वराचं चरित्र, सगळी संतांची चरित्र वाचावी जीवनामध्ये, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. आपल्याला कळतं की आपण संतांची चरित्र वाचली की सगळ्यात पहिले आपल्याला कळतं की आपण अतिशय बंडल आयुष्य जगतो आहोत. बंडल, इतके छान जगत असतात संत, इतके छान बारीक बारीक गोष्टी. मी तुम्हाला सांगतो की संतांकडनं इतकं शिकणारे असतं ना. आम्ही स्वामींबरोबर राहिलोय, त्यामुळे मी तुम्हाला आता त्यांनी सांगितलं ना की स्वरूपयोगचं एक अलिखित तीर्थ आहे थम्सअप, ते आमच्या सद्गुरू परंपरेत आलेलं आहे आमच्याकडे. स्वामींना फार आवडायचं थम्सअप. तुम्ही स्वामींना थम्सअप पिताना बघितलेलं आहे, ते प्यायताना असं वाटतं की आपण काय फालतो, कसं पितो आपण. आपल्याला फक्त उपभोगजन्य वृत्ती असते आपल्याकडे, की एखादी गोष्ट आली की तिचा फक्त उपभोग घेताना संपवून टाकायचं, बस संपलं. त्याच्यावर रसिकताच नाही कुठे काही. स्वामी थम्सअप पिण्यामध्ये पण आधी मुळात ते सायंटिस्ट होते, ते खरंच सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते. त्यामुळे त्यांना ते शास्त्रज्ञ असल्या कारणाने त्यांना ते वेगवेगळे प्रयोग करणं, काय, त्यांचा जो मूळ स्वभावच होता. बऱ्याच गोष्टींमध्ये असे प्रयोग करायचे. ते एकदा
घरी माझ्या बसलेले होते आणि त्यांना खूप चिल्ड थम्सअप लागायचं. म्हणजे त्यांना त्यांचे इतकं थंड मी आज तागायत पिऊ शकलेलं नाहीये. एकदा प्यायचा प्रयत्न केला आणि विकेटच गेली माझी. तेव्हापासून तर खूप चिल्ड, म्हणजे आयसिंग झालेलं थम्सअप, त्याच्यावर ते बर्फ वर्ण टाकायचे अजून आणि त्याचं एक एक सिप प्यायचे. ते एकदा असे रात्री बसलेले टेबलावरती आणि त्यांना मी सगळं थम्सअप ओतून दिलं. लक्षात घ्या, सद्गुरू रात्री उठून 1 वाजता थम्सअप पितात, म्हणजे उद्यापासून आपण रात्री 1 वाजता उठून थम्सअपची बाटली घेऊन अजिबात असं करायचं नाही. सद्गुरूंच्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण करायचं नसतं, तिचं अनुशीलन करायचं असतं. त्याच्यातलं त्यांचा भाव लक्षात घ्यायचा. आपण त्यांच्यावर का आलं, स्वामी थम्सअप प्यायचे रात्री 1 वाजता, आम्ही प्यायला काय हरकत आहे. डॉक्टरांकडे लाईफ मेंबरशिप काढून ठेवा, बाकी काय. झेपलं नाही तर काय करायचं. तर त्यांनी ना असं थम्सअप ठेवलं आणि ते असं मला म्हणाले की म्हणे लिंबू आहे का तुझ्याकडे, असं म्हणाले. म्हटलं आहे. चाट मसाला आहे का, म्हटलं थम्सअप पिताना रात्री लिंबू आणि चाट मसाला आहे का, दे आण म्हणाले. तर गंमत दाखवतोय असं म्हणून ते थम्सअप ग्लास घेतला, त्याच्यावर असं लिंबू पिळलं. आता ते काय होतं, ऍसिडिटी क्रिएट होतं, आधी त्यात CO2 असतो. तर लिंबू पिळल्यामुळे काय आलं, ती ऍसिडिक कंडिशन एकदम फुसफुसून वरती यायला लागलं आणि वरनं तरी त्याच्यावरती चाट मसाला टाकला आणि तेव्हा आता पिऊन बघ, फक्त भारी लागतं. मग ते मी त्याच्यातलं एक सिप प्यायला, तर मी ते एक सिप प्यायला आणि मला असं लक्षात आलं की आता ही सिंपल गोष्ट होती, एक थम्सअपचा ग्लास पिणं, पण ते प्रत्येक गोष्टीमध्ये ते आनंद निर्माण करून त्या आनंदासहित ते प्राशन. मी काय काय लोकांना सरबत पिताना बघितलेली आहे. काय ना, मी नाटकात काम करायचो, त्या मला ऑब्झर्वेशन करण्याची फार सवय आहे. मॅनरिझम मी फार टिपतो प्रत्येक माणसाच्या. काय काय लोकांना इतके रसिक असतात, म्हणजे स्वामी सांगायचे ना, हल्ली तुम्ही बघा आता तर काय म्हणजे धमालच आहे सगळं. आता पु ल देशपांडे असते ना, तर व्यक्ती आणि वल्लीच्या समोर त्यांचे खंडच निघाले असते. मी सांगतो तुम्हाला, ही खंड पाठोपाठ एक एक खंड निघाले असते. काय लोक जेवतात, काय पितात, काय त्यांची मेथोडॉलॉजी आहे, आणि काहीतरी सगळे म्हणतात ना, काही त्याला अर्थच अरसिकता आहे. कारण आपल्याकडे पूर्वी कशी पद्धत छान होती की जेवायला बसल्यानंतर आधी पूर्वीच्या सगळ्या पद्धती छान होत्या की पंक्तीत जेवायला बसायचे, ते ताट वाढलं जायचं आणि ताट वाढून सगळं झालं की मग ते जे यजमान असायचे ते भगवान शिवाचा उच्चार करून, आपण म्हणतो ना पार्वती बदे हर हर मान, भगवान शंकर म्हणजे अन्नपूर्णा देवी आहे ती, तिच्यामुळे सगळं मिळतंय, त्याचं स्मरण करून मग आपण जेवायला सुरुवात करायचं, मग वाढती इतर गोष्टी वाढत. आता तुम्ही बघा, आता तर काय लोक पापड वाढला लगेच पापड खायला सुरुवात करतात, कारण भीती असते, कारण पंखा फिरला की ह्याचा पापड त्याच्या ताटात गेला तर काय करायचं. बरं, एक तर कैद्यासारखी उभं राहायला लागतं हल्ली. IPS ऑफिसर असू दे नाही तर दरबान असू दे, त्या लाईनीत सगळे सारखे असतात. तिथे फक्त सर्व समभाव बघायला मिळतो. तिथे सगळे हातीतले हातात डिश घेऊन उभे असतात. ते कैदी लोक कसे उभे दिसतात पिक्चरमध्ये, की त्याचे वाढपी वाढत असतात, एक 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 लाईन घेऊन पुढे. सगळे आपले सगळे मोठे मोठे टाय सुटवले, हातात भिकाऱ्यासारखे असे उभे, आणि ते इतकं लांब कुठेतरी जाऊन बसायला लागतं, म्हणून पुन्हा वाढायला नको म्हणून इतकं भरमसाठ वाढून घेतात ताटामध्ये. तसं पापड वर ठेवलेला असतो, ते चालत चालत जातात, कुठे तरी तो पेडस्टेल फॅन फिरतो की ह्याचा पापड उडून त्याच्या ताटामध्ये. काय मॉडर्न संस्कृती. मग घाई बराबर सगळं खायचं. लोक असे सरबत पिताना बघितलं, सरबताचा ग्लास ठेवला ना की 10व्या माणसाला सरबत देईपर्यंत ह्याचं पिऊन झालेलं असतं, तर असं घ्यायचं ढान झालं. आस्वाद नावाची गोष्टच राहिलेली नाहीये. अरसिकता. रसिकता जे असते ना, रसिकतेमध्ये काय असतं ना की त्याचा आस्वाद घेण्याची. हे मी तुला उदाहरणादाखल सांगतो, याचा संबंध संपूर्ण जीवनातल्या प्रसंगांची आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये मला तसा आस्वाद घेता आला पाहिजे. मला स्पेसिफिक इव्हेंट अरेंज करावी लागतात हल्लीच्या काळामध्ये. संत सांगतात की तुझा प्रत्येक क्षण इव्हेंट करू शकतोस, तू प्रत्येक क्षण आनंदी करू शकतोस. पण ते आनंद उपभोगत असताना त्या गोष्टीमध्ये सतत अंतःकरणाने रमून न राहणं आणि पटकन अलिप्त होणं, याला वैराग्य असं म्हणलं. आपल्याला आपण 1 वर्षापूर्वी काय पदार्थ कुठे खाल्लाय तो पण आठवत असतो. आणि आपण समजा एखाद्या ठिकाणी गेलो, की मागे उदाहरण देतो की माझा एक मित्र गोंदवल्याला जाऊन आला, तेव्हा आल्यावर त्याला मी विचारलं, काय रे गोंदवल्याला गेला होतास का? तो हो मला. कसं वाटलं? भारी वाटलं, मला मस्त वाटलं. काय आवडलं? आमटी. अरे काय आमटी होती म्हणतो, गोंदवल्याची, माहिती अजून तोंडावरती चव आहे. मी म्हटलं अरे महाराजांकडे जाऊन तू घेऊन काय आला आमटी? मनामध्ये
महाराजांकडे जायचं असतं, आपल्या अंतःकरणातला काम तिथे टाकून राम त्यांच्याकडनं घेऊन यायचं असतो आमटी गुणाला. याचं कारण आपण आसक्त असतो त्या गोष्टीमध्ये. अशा संसारातल्या अनेक गोष्टींमध्ये आपण आसक्त असतो, चिकटलेलं असतो फार घट्ट. कोण मला काय बोलला, कोण माझ्याशी कसं वागलं, कोण सगळ्यांना लक्षात ठेवलेलं असतं. मग मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा बघीन मी कसं वागायचं. काय कसल्या संध्या घेतो, काय बघत बसतो सारे बाबा. एक काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पांक पाकडी तव हे सरे. अरे माऊली ओरडून ओरडून सांगते की अरे बाबा माशीचं पंख हलवते ना ती, ते निमिष, तेवढ्या निमिषात प्राण जाऊ शकतो माणसाचा. इतकं क्षणभंगूर आयुष्य, तू कुठे लक्षात ठेवतो माझ्याशी कोण वागलं काय. माणसाने आपल्या मेमरीज ठेवाव्या. मेमरी ही देणगी आहे भगवंताची, पण मेमरीज चांगल्या मेमरीज बाळगाव्यात ना. वाईट कशाला धरून ठेवायचं, सोडून द्यायच्या त्या गोष्टी. चांगलं चांगलं आठवावं माणसाने. ही अंतःकरणाची ठेवण, त्याला वैराग्य विभूती, हे पहिलं तत्व आहे, लक्षात घ्या. पहिला नियम अध्यात्मामध्ये ईश्वर प्राप्ती करण्याचा, आनंद निर्माण करण्याचा वैराग्यशील अंतःकरण असलं पाहिजे. अलिप्त व्हायला शिक, सोडून दे सगळ्या गोष्टी. ज्ञानेश्वर आपण म्हणतो ना 4 भावंड, त्या 4 भावंडांमधलं पहिलं भावंड जे आहे ना सगळ्यात मोठं, त्याचं नाव निवृत्तीनाथ आहे, लक्षात घ्या. एकनाथ महाराजांनी गेलेली आहे व्याख्या ही 4 भावंडांची, की ईश्वराकडे जायचं असेल तर अंतःकरणामध्ये सगळ्यात मोठं काय असावं लागतं, तर निवृत्ती म्हणजे वैराग्य. म्हणून सगळ्यात मोठं भावंड निवृत्तीनाथ आहे. पहिले निवृत्ती, अलिप्तता. दुसरा योगपर अर्थ फार वेगळा आहे निवृत्तीनाथांचा, पण एक सहज अर्थ जो आहे तो म्हणजे अलिप्तता. अलिप्त असलं जे अंतःकरण, सगळ्या गोष्टींना अलिप्त, आनंदी. तुम्ही लक्षात घ्या, जेवढा माणूस अंतःकरणातनं अलिप्त तितका तो आनंदी जास्त असतो. म्हणून सगळे संतांचे चेहरे बघा, आपले चेहरे बघा. आपल्याकडे बघून पण आपल्याला बरं वाटतं का? सकाळी आरशात सकाळी उठल्या उठल्या आरसा बरं वाटतं. मी सकाळी उठल्या उठल्या स्वरूपानंदांकडे बघावं, काय प्रसन्नता. स्वामी म्हणायचे प्रसन्नता ल्यालो, काय शब्द आहे. अंतःकरणाची ठेवण तशी, लक्षात घ्या. प्रसन्न आहे, कारण अलिप्त आहेत ना, कशातच अडकलेले नाहीत. जेवढा मनुष्य मोकळा तेवढा अलिप्त. स्वामी समर्थ सांगतात विभूती. पहिले अलिप्तता. अलिप्तता अंतःकरणामध्ये बांधलीस की पहिले काय निर्माण होईल? शरणागती, त्याला नमन असं म्हटलेलं आहे. मगाशी खांडेकरांनी उल्लेख केला ना, नमस्कार कसा करावा ते पण आपल्याला सांगायला. मी आता ना व्याडेश्वरला गेलो होतो, गुहागरला. कोकणामध्ये ना एक फार गोष्ट अजून टिकून आहे, की तिथे ना तिथल्या काही मंदिरांचे पावित्र्य फार छान जपतात ते लोक. त्याची कट्टर असतात. लोकांना राग येतो त्यांचा काही वेळेला, पण ते कट्टर असतात, छान असतात. आपल्याकडे म्हणजे देवाला, आता काय आपल्या शहरामध्ये सगळं मोकळं वातावरण आहे, त्यामुळे देवाला पण फ्रेंडली केलेला असतो. असे लोक ना बाईकवर थांबतात किंवा देवळासमोर उभे राहतात आणि काय नमस्कार सर, नमस्कार या. आणि असं कालीमातेसमोर असं मुंडकच कापेल ते आपलं. काही त्याला धारणा आहे का नाही आपल्याकडे? काय धारणा उत्तुंग. नमन न मन, शरणागतीची अवस्था. नमनची व्याख्या स्वामी स्वरूपानंदांनी अशी केली की देवाला नमस्कार करत असताना ज्या क्षणी मन नाही अशी स्थिती निर्माण होईल ते खरं न मन. एक क्षण नमस्कार करताना की किमान तेवढ्या क्षणात तरी माझ्या काहीही नाही, मनच नाही, विचारच नाहीत कुठले, फक्त तू आणि मी एवढं अस्तित्व, नमन असं म्हटलेलं. दुसरा त्याचा अर्थ असा आहे की शरणागत भाव असला पाहिजे भगवंतावरती. जीवनामध्ये शरणागत भाव असला पाहिजे. मी शरण असलं पाहिजे. शरण असलं म्हणजे काय? सतत सकाळ संध्याकाळी उठलं की देवाला नमस्कार करणं, साष्टांग दंडवत घालणं, सद्गुरूंना शरण राहिलं पाहिजे. मग काय, स्वामी आले की एकदम आडवा नमस्कारच घालायचा. सगळे 500 लोक एकदम आडवा नमस्कार. योग दिन एकदाच असतो, काल झाला. असं नाहीये, ते प्रतिकात्मक आहे. अंतःकरणाने शरण असणं. शरण असणं ह्याचा अर्थ ईश्वराच्या सत्तेमध्ये मी वावरतो आहे ह्या धारणेने राहणं. गुरुदेव रानड्यांनी नमनाची व्याख्या, शरणागतीची व्याख्या इतकी सुंदर केली. गुरुदेव रानडे म्हणायचे, आय एम अ सिटीजन ऑफ गॉड्स किंगडम. ही अंतःकरणाची धारणा म्हणजे शरणागत, नमन. त्याच्या सत्तेत मी राहतो. सर्व सत्ताधीश तो आहे, कर्ता करेचा तो आहे, तो मालक आहे,
ह्याच्यात मी राहतो. याला नमन असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात अंतःकरणामध्ये ईश्वराची सत्ता प्रस्थापित करून आचरण करणं, की त्याचं माझ्यावर लक्ष आहे, मी त्याच्या सत्तेत राहतोय. मग आपसुक आचरण शुद्धता निर्माण होते. म्हणून विभूती नमन. त्याच्या पुढे सगळ्यात महत्वाचा भक्त सांगितला नाम. नामात राहा. तोंड उघडूच नकोस वायफळ बडबड करा. कामापुरतं बोल, व्यवहारापुरतं बोल, बाकी वाणी भगवंताला अर्पण. भगवंताला वाणी अर्पण करणं म्हणजे नाम घे. याचा अर्थ मी सांगतो त्याप्रमाणे असं सगळ्यांना दाखवण्यासाठी हातात जपाच्या माळा घेऊन इकडे तिकडे फिरत बसणं. असं लोक कुणाकडे गेलं की लोक बोलायला लागले की थांबा असा खून करतात हाताने. काय असं हे शो नाही करायचा. नाम सांगितलेलं आहे. हातात जपाची माळ घेऊन जप घे ना तू. एका जागी बस, हातात जरूर घेऊन जप कर. काही संख्या ठरलेली असेल, संकल्प असेल, जरूर कर. पण एरवी काय, एरवीच्या काय, नाम स्मरण ठेव अंतःकरणामध्ये. कारण नाम तुला घ्यायचंय, तुझ्यासाठी घ्यायचंय, लोकांना दाखवण्यासाठी नाही. लोकांनी म्हटलं काय सतत सारखे ओठ हलत असतात, काय नामी आहेत, ते दाखवण्यासाठी तू नको घेऊस. ईश्वराशी तुझं अनुसंधान सतत अंतःकरणाने बांधलेलं राहावं, याच्यासाठी नाम घे. जे वाणी शुद्ध होते. नामाने काय होतं, वाणी शुद्ध होते. शुद्ध होते म्हणजे काय होतं, आम्ही काय अशुद्ध बोलतो का? शुद्ध होते म्हणजे पवित्र होते. आपण आपल्या मुखातनं वेडवाकडं काही बोलत, कुणाबद्दल वाईट बोलत, आपल्या मनात येतं. आपल्याला मी लक्षात घ्या, आपण फार कळत नाही, पण जर का ईश्वर प्राप्ती करायची असेल तर आपल्याला फार सूक्ष्मात जायला लागतं. आणि अंतःकरण जसं जसं सूक्ष्माच्या जवळ जायला लागतं ना, तसं तसं त्याला पावित्र्याची फार गरज पडते. कारण तिथे पवित्र्याशिवाय दुसरं काही चालत नाही. आपला एखादा ड्रायव्हरही असेल ना कोणी, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, ह्याच्यात त्याच्यामध्ये, त्याचं जरा वाईट झालं की आपल्या मनात काय भावना आहे ते त्याच्यावरती समजायचं आपलं मन पवित्र आहे का अपवित्र आहे. बरं आलं त्याला असं बरं फार पुढे पुढे करत असं दोघं दातोट थांबून सगळं गेलं तुझं साधना, शून्य. सगळी तिथेच संपली. येताच कमा नाही मनामध्ये. त्याचं झालं त्याच्या कर्माने, माझं झालं असेल माझ्या कर्माने. मी स्वीकारलं ती गोष्ट, पुढे जाईन. सतत माणसाचं दुसऱ्याचं, अरे तुझं बघ ना. नमन, नाम. नाम म्हणजे अंतःकरण, नाम याचा अर्थ अनुसंधान आहे. सतत नाम घे ना. इथे तुम्ही करून बघा काय ताकद असते नामस्मरणामध्ये. त्याच्या पुढे गेल्यानंतर तर त्यांनी सगळ्यात महत्वाचा टप्पा सांगितला, विभूती, नाम, नमन, नाम, ध्यान. हे सगळं करशील. वैराग्य, नाम, नमन, देवळात जाणं, हे जाणं, सगळं सगळं करशील. पण मुख्य सूत्र काय, ध्यान. 10 मिनिटं तरी ध्यानाला बस, डोळे मिटून. अरे भगवंताला बघायचंय ना तुला. भगवंताला बघशील कुठे, जिथे तो आहे तिथे बघावं लागेल. भगवंत कुठे आहे, त्यांनी त्याचा ऍड्रेस दिलाय ना. भगवंतांनी इतका स्पष्ट ऍड्रेस लिखित स्वरूपात दिलाय, तरी आम्ही बिंडोगार इकडे तिकडे शोधत बसतो आणि म्हणतो काय देव आहे सगळीकडे म्हणतात, मग दिसत का नाही. अरे दिसेल कसा, गुगल मॅपच चुकलाय तुझा. तो दाखवतोय यू टर्न घे, तू सरळ, तो सांगतो यू टर्न घेऊन आत जा, तुझ्या आत जायला लागेल. सांगितलं ना ऍड्रेस भगवद्गीतेमध्ये, ईश्वरस्य सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढा निमामया. अरे प्रत्येक प्राणी महत्वाचा आहे, हृदयस्थ मी बसलेलो आहे असं सांगतोय ना तो. मी ते सोडून का बघतोय. त्याला त्यांनी ध्यान म्हटलं की विभूती, नमन, नाम, ध्यान. ध्यान साधना व्हायला पाहिजे, 10 मिनिटं का होईना व्हायलाच पाहिजे. आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, तीर्थ. आता हा फार मजेशीर भाग आहे. कारण तीर्थ म्हटलं की आपल्याला काय वाटतं, देवळात गेलं की तिथे पाणी ठेवलेलं असतं, अभिषेकाचं गेलं ते असं तीर्थ. आता लोकांना तीर्थ पण घेता येत नाही. लोक चूळ भरल्यावर की तीर्थ पितात. काय आपल्याला मेथडच माहित नाही आपल्याला. संस्कृती आपली इतकी उच्च आहे ना, घरी सुंदर आहे आणि सौंदर्याने भरलेली आहे. आपल्या सगळ्या रिच्युअल्स नीट बघितल्या ना, काही काही कालबाह्य आहेत त्या आपण जरूर सोडून द्याव्या, सोडलेल्या पण आहेत. पण ज्या मुळाशी धरून आहेत ना, त्या इतक्या सुंदर आहेत की चूळ भरतो आपण, असा हाताने चूळ भरतो. लोक तीर्थ असं वेगळं. अरे तीर्थ इथनं वेगळं असतं, इथनं. आणि तीर्थ द्यायला गेलं की लोकांना सांगायला लागतं, अरे तीर्थ घेतोय, हाताला खड्डा कर जरा. आम्हाला ग्रहणच करता येत नाहीये. कारण अंतःकरणाची खोली गमावून बसले ना, असे सपाट असतात सगळ्यांचे हात, असे हात करतात. तीर्थ गेलं असे हात करतात. आता कसं तीर्थ राहील ते. मग ते इथे घायला की इथनच गळतं खाली असं पाहिजे. मग लोक असं काय भन्नाटच गंमत करत असतात सगळे.
अरे तीर्थ आहे ना, काही श्रद्धा अरे आहे का नाही त्याच्यामध्ये? काही भगवंताचं तीर्थ आहे ते. असं ओंझळीमध्ये हे मला गंमत सांगतो, ह्याच्या मागे इतकं सुंदर शास्त्र काम करतं की भगवंताचा कृपा तीर्थ म्हणजे काय, त्याचं कृपा आशीर्वादाचं पाणी. ते जेव्हा आपण प्राशन करतो तेव्हा प्राशन करताना ते कसं करावं, तर ते प्राशन करताना माझ्या अंतःकरणामध्ये माझं हे शरीर, याचं पहिलं बोट म्हणजे प्रतीक शरीर, हे मन, हे बुद्धी, या तिघांना बाजूला करायचं. उरतो तो फक्त अंतरात्मा. त्या अंतरात्म्याने ह्या परमात्म्याची भेट घ्यावी. या शरीर मन बुद्धीला बाजूला करावं. अशा पद्धतीने कल्याण मुद्रा करावी, हा खड्डा करावा, इथे ते तीर्थ प्राशन करावं आणि ही हृदयाची जागा आहे, या हृदयात ते धारण करावं. अशा पद्धतीने तीर्थ घ्यायचं असतं. ही धारणा आहे त्याच्यामध्ये. आम्ही काय तीर्थ घ्यायचं, पण इथे जे तीर्थ म्हटलेलं आहे ते फक्त ह्या संदर्भात म्हटलेलं नाहीये. हे एक प्रतिकात्मक मी तुम्हाला सांगितलं. इथे जे समर्थ म्हणतात स्वामी समर्थ, विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. तीर्थ याचा अर्थ पवित्र पाणी. आणि पावित्र्य हे सगळं तू करशील, पण तुझ्या कर्मात पावित्र्य नसेल तर सगळं शून्य आहे, लक्षात ठेव. कर्म पावित्र्य असलं पाहिजे कर्मामध्ये. सुचिरभूत कर्म म्हणजे फक्त आंघोळ केलेली कर्म नाही. कर्म सचोटीनी सच्चिलतेनी करणं, याला पावित्र्य म्हटलंय. सद्गुरूंची कृपा प्राप्त करायची असेल तर माझी कर्म ही पावित्र्याला धरून असली पाहिजे. माझा जो काही व्यवसाय मी करत असेल, जो काही नोकरी करत असेल, ते करत असताना प्रामाणिकपणा हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. प्रामाणिक असलं पाहिजे. माझ्या भूमिकेशी मी प्रामाणिक प्रांजळ असलो पाहिजे, जी काही भूमिका. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे. सहज म्हणून स्वभावता तुझ्या वाटेला जे कर्म आलेलं आहे, जे तुझा अधिकार आहे, की ज्यात तू अधिकार म्हणजे एक्सपर्ट होऊ शकतोस, अशी जी संधी तुला मिळाली, तरी स्वाधिकाराचे नावे जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे. ते आचरण कर. कसं आचरण कर, तर विधीचं गौरव केल्यासारखं आचरण कर, की त्यांनी तुला गौरवास्पद ते दिलेलं आहे. शृंगारुनिया हा सगळा शब्द पुढे जोडला त्यांनी, की आचरे विधी गौरवे शृंगारुनिया. काय माऊलींचे शब्द आहेत, की कसं कर, कसं कर्म आचरण कर, शृंगारुनिया. अरे सुंदरतेने कर रे, कसं तरी काहीतरी. अरे स्वामी एकदा एका ठिकाणी माझ्यामध्ये लग्नाला का कुठेतरी चालले होते. मी पुण्याला त्यांच्या गेलो होतो, पण त्यांना जाता येणार नव्हतं. म्हणून त्यांनी त्यांच्या घरात जे साधक असायचे त्यांना सांगितलं की मी जाऊ शकणार नाही, तर तुम्ही फक्त माझ्या वतीने जा. आणि त्यांना हे गिफ्ट स्वामींनी आणलं होतं, एक गिफ्ट काहीतरी त्यांच्यासाठी. माझ्या ती मुंज असावी होते, त्यामुळे ते गिफ्ट असं मुलाला देण्यासाठी आणलं. पण त्याचा खोका आणला होता. स्वामी म्हणाले की नाही, गिफ्ट पेपर मध्ये ते नीट रॅप करून ते छान द्यायचं. तो गिफ्ट पेपर वगैरे आणला गेला असं, आणि मग ते रॅप करायला सांगितलं. तर ते स्वामीशी बसले होते त्यांच्या खुर्चीवरती, तेजोनिधीला रॅपिंग चाललं होतं. तर ते आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो. स्वामींनी बघितलं आणि त्याला, हे काय केलंय तू? गिफ्ट रॅप केलं त्यामध्ये. म्हणजे तू रॅप केलंयस तर गुंडाळ, म्हणजे छान कर ना ते, असं म्हणाले. ते किती खोका तो छान आहे. मग स्वामींनी ते काढून घेतलं आणि स्वामींनी स्वतः मग त्याचं कात्री वगैरे घेऊन त्याचं परफेक्ट प्रपोर्शनेटली ठेवून त्याला असं छान रॅप केलं. जे त्रिकोणी कट मारले, त्याच्यावरती एकावर एक त्रिकोण ठेवून इकडनं करून त्याला सेल्युटेप लावले आणि छान डिसेंड केलं. मग त्याच्यावरती तो क्रॉस लेबल लावलं असं, आणि मग ते स्वामी त्याच्यावरती सही करून अशी कल्याण वस्तू माधवानंद असं ते केलं. आणि ते झाले आता हे गिफ्ट आहे. तर ते केल्यानंतर लक्षात यायचं की ह्याला म्हणतात शृंगारुनिया. कर्म कुठलंही असू दे, सुंदरतेने कर. स्वरूपानंदनं आपण त्यांना बघितलं नाही, पण ज्यांनी बघितलं ना, माधवनाथ माझे परात्पर गुरु, ते नेहमी सांगायचे की खडी साखर स्वामी हातावर ठेवायचे भक्ताच्या. ती खडी साखर, एक तर मुळात ते खूप मृदू, त्यांची प्रत्येक कृती मऊ, हा शब्दच त्यांना. पण ती खडी साखर सुद्धा भक्ताच्या हातावर ठेवायची. ती इतक्या विलोभनीय पद्धतीने ठेवायचे की आपल्याला बघत राहावं असं वाटायचं. शृंगारुनी, अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाप्रमाणे जसंच्या तसं आचरण. शृंगारुनी आला, खडी साखर उचलली, बस दिली हात, गेले पुढे. एकेकाचा ना असा हात हातात घ्यायचे स्वामी. मुळात स्वरूपानंदांचा स्पर्श त्यांना झाला असेल ती माणसीच कमाल. असा स्पर्श ते करायचे नाही ना,
खूप वेळा खडीसाखर घ्यायला सांगायचे, समोर ठेवलेली असते खडीसाखर घ्या, महत् भाग्याने एखाद्याला स्पर्श, असा हात हातात घ्यायचे त्याचा, आपल्या डाव्या हातात त्याचा उजवा हात घ्यायचे आणि असं अगदी मृदू हाताने अशी ती खडीसाखर उचलून अशी हातावर ठेवायची आणि असं त्याच्यावरती हात ठेवून कल्याण मस्त कृती बघण्यासारखी असायची. ही साधी गोष्ट आहे. इथून आपल्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टींशी संबंधित की प्रत्येक कर्म मी कसं आचरीन, त्या दोन गोष्टींनी, एक तर पावित्र्य म्हणजे प्रामाणिकपणे आणि दुसरी गोष्ट सुंदर देणे, आचरे विधी गवत. मग हे सगळं जर का पंचस्तुती, विभूती, नमन, नाम, ध्यानादी तीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृत. आता पंचप्राण असं म्हटलंय कारण की असं म्हणतात की आपल्या देहामध्ये 5 प्राण आहेत, 5 उपप्राण आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, हे प्रमुख प्राण. मी आता त्याचं क्लासिफिकेशन फार सांगणार नाही कारण तो काही मूळ विषय नाहीये. आणि उपप्राण आहेत नाग, कुर्म, कुकल, देवदत्त, धनंजय, असे 5 उपप्राण आहेत. नाग नावाचा जो प्राण असतो, नाग, त्याचा संबंध ढेकराशी असतो. शरीरामध्ये ढेकर येणं, जांभया येणं, अशुद्ध वायूशी संबंधित हा नाग नावाचा प्राण असतो. वायू आहे, प्राण याचा अर्थ वायू. कुर्म, पापड्यांची उघडझाप करणं, कुर्म प्राणाचं वायूचं काम आहे. कुकल, शिंकणे आणि खोकणे. देवदत्त, जांभई देणे आणि शरीराला आराम मिळवून देणे. धनंजय, हा वायू संपूर्ण शरीरामध्ये असतो, मृत्यूनंतर सुद्धा शरीरामध्ये काही काळ हा राहतो, त्याला धनंजय असं म्हणतात की इतर कुठले वायू शरीरात त्या काळी शिरू नयेत, त्याच्यासाठी शरीराची संपूर्ण जागा एका क्षणात प्राण गेल्यानंतर तो व्यापून राहतो. कशावरून गेल्यानंतर कळेल तुला. असं काय काय लोक प्रश्न विचारतात, स्वर्ग कशावरून आहे, नाही माहिती मला, कधी कळेल, वेळ आली की कळेल तुला. पण तुझ्या वर्तनावर वाटत नाही तुला स्वर्गात एंट्री मिळेल. असे काही तर्क नसतात विचारायचे याला. ही शास्त्र तर्काच्या पलीकडे, तर्काधिष्ठित नसतात, हे अनुभवावरती आधारलेली असते. स्वामी असं म्हणायचे की स्वर्गीय आणि पुढे नाव लिहिलेलं असतं, अमुक अमुक कैलासवासी. तर स्वामी म्हणायचे की मुळात इथल्या माणसांना कसं कळतं की हा कुठला वासी झालेला आहे ते गेल्यानंतर. ही पहिली मुख्य गोष्ट. कन्फर्म कळतं कसं, हा कैलासातच गेलाय किंवा वैकुंठवासीत झालेला आहे, स्वर्गवासी झालेला आहे. बरं, त्याची सगळी जन्मता कर्म इतकी अशी बघितलेली असतात की ह्या लोकांना जर का स्वर्गात स्थान मिळत असेल तर भगवंता मला स्वर्गात देऊ नकोस बाबा, कारण यांच्यावर कोण राहणार स्वर्गामध्ये. अशी कर्माची लोकांच्या मागे पण लिहिलेलं असतं स्वर्गवासी. एक धारणा असते की गेल्यानंतर माणूस स्वर्गामध्ये जातो. स्वामी आपल्याला सांगतात की ते गेल्यानंतर वगैरे काही नाही, इथेच गेल्यानंतर तर विश्व कुणी बघितलं आपल्याला काय माहिती काय आहे. ते कशाला त्याचा विचार करायचा. आता लोक काय काय ते पुढच्या जन्मात काय असणार आहे, मी गेल्या जन्मी मी काय होतं, गेल्या जन्मी तू काय होतं तुला आता सांगून काय कळणार आहे. ते डोंगरे महाराज होते ना, ते फार भारी सांगायचे. ते म्हणायचे बघ, गेल्या जन्मीचा आणि याचा काही विचार जास्त करू नको, या जन्मात काय करतो त्याचा विचार कर. या जन्मामध्ये भगवंताच्या नावाने एकदा तरी टाळी वाजवत जा, कारण की तू जर का टाळ्या वाजवायचा कंटाळा केलास तर भगवंत पुढच्या जन्मी त्या 2 हातांच्या जागी पुन्हा 2 पाय घेऊन पाठवतो. हे नक्की असं म्हणायचं. त्यामुळे त्याचा काही विचार करू नये. आत्ता मी काय करायचं त्याचा विचार केला पाहिजे. आणि ते भाग इतका आहे की विभूती, नमन, नाम, ध्यानादी तीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृतात. स्वामीचं या पंचप्राणामृतात असं म्हणण्याचं कारण की पंचप्राण असू देत, दशप्राण असू देत, सगळ्या ठिकाणी स्व मी म्हणजे अस्तित्व मी भरलेलं आहे. मी आहेच तिथे, तुझ्या मीच्या जाणीवेपाशीच मी आहे, अस्तित्वाशीच मी आहे असं मी सांगितलेलं आहे. विभूती, नमन, नाम, ध्यानादी तीर्थ स्वामीचे या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती. हे तीर्थ घे म्हणजे या सगळ्या गोष्टींनी अनुभव घे एकत्रपणे आणि मग भगवंताचे तीर्थ घे, मग घे स्वामींचं तीर्थ आणि मग प्रचितीच्या गोष्टी कर. मग आठवी रे प्रचिती आणि मग तुला कळेल प्रचिती काय असते. स्वामींची प्रचिती म्हणजे काय, माझी कोर्टात केस चालली होती, माझ्या बाजून निकाल लागला, बस अजिबात शक्यता नव्हती माझ्या बाजून निकाल लागण्याची, पण लागला. स्वामींची प्रचिती. प्रचिती नाहीये, हे तुझं पुण्य आहे, तुझी कर्म शुद्ध आहे, त्यामुळे तू जर का प्रामाणिक असेल तुझ्या बाजून निकाल. सद्गुरूंची कृपा. स्वामींची कृपा कधी दिसते, जेव्हा अडचणीचा काळ निर्माण होतो, पण तेव्हा सुद्धा माझी श्रद्धा दृढ असते आणि मी खंबीर राहतो. ही सद्गुरूंची कृपा आहे. आपण आजारी पडलो की काय करतो, पहिला दोष नशिबाला देतो, तो न देणं स्वामी कृपा, स्वीकृती. आणि असं काही म्हणत नाही मी आजारी पडीन.
हाय सांभाळलं पाहिजे. बरोबर. त्याचा कशाला विचार करतोस? तुझं शरीर तू सांभाळ. शरीर माध्यम खरु धर्म साधनम. सांभाळलं पण पाहिजे, नो डाऊट. कारण त्याच्या आधाराने सगळा कौतुक सोहळा आहे, त्यामुळे त्याला निग्लेक्ट करून चालणारच नाही. पण सारखं त्याचा विचार करून की काय मला काय झालं तर काही तू तू नीट राहा, तुझ्याकडनं नीट सांभाळ. शक्यतो पटकन टायर होऊन देऊ नकोस, चांगलं राहील. सगळे संत बघा हे छान होते. फक्त काय होतं आता काही काही संत होते थोडीशी गुटगुटीत. गोंदवलेकर महाराज गुटगुटीत, त्याचं असं पोट सुटलेलं होतं, गोल गरगरीत झालं. तर काय लोकांना चिंता असते. ते भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून होते महाराजांकडे, हुशार लोक सगळी, हे अंतरंग शिष्य, पण काही काही तार्किक असतात ना. तसं त्यांनी इथं महाराज असं ना पोटावरती हात फिरवत बसले. जेवण झालं होतं आणि त्याला सवय होती पोटावर हात फिरवत होते. ते म्हणाले काय स्वतःच म्हणाले, महाराजच स्वतः म्हणाले की म्हणे भाऊसाहेब फार गरगरीत झाले हो, असं स्वतःच्या पोटाकडे. तर आता ते फॉरेस्ट म्हणून होते ते म्हणाले नाही महाराज तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. एवढं कसं पोट सुटलं तुमचं, एका जागी बसून असता. आता ते काय लोक सद्गुरूंशी पण एवढं कसं पोट सुटलं. तर ते मला काय करणार, फॉरेस्ट सुटणारच पोट. तुझ्यासारखी माणसं येतात त्यांची पापं भरून भरून पोट. हुशार असतात संत बोलायला, एकदम हजरजबाबी असं असं. एखाद्या संतांच्या बाबतीत त्यांची अंगकाठी तशी असू शकते. पण म्हणजे आपण पण आता महाराज नव्हते का गुटगुटीत, मग मी पण राहायला काय हरकत आहे, तू गुटगुटीत पण जाशील नाही तशी सांभाळायला पाहिजेच आहे आपल्याला. म्हणून तर ही पंचसूत्री का सांगितली आपल्याला, की ह्याच्यामध्ये आचरण शुद्धता पण आलेली आहे ना. तू नीट राहा ना. घासा मागून घास चालले अवघा बोकाणा भरला, असं समर्थ म्हणतात. की लोकांना जेवायचं कसं. दासबोधामध्ये तुम्ही दासबोध वाचा एकदा, वाचला नसेल तर. मी का सांगतो दासबोध वाचल्यानंतर कळतं आपण काय होते. समर्थांना अद्वैत ग्रंथामध्ये हे लिहायची वेळ आली की सकाळी उठल्यानंतर दात घासा, नख साफ करा. ते दात कसे घासा हे का सांगतात दासबोधामध्ये, कारण आपण तसे राहत नाही म्हणून. घासा मागून घास चालले अवघा बोकाणा भरला, असं समर्थ का म्हणतात, कारण की तसे आपण राहत असतो, तसे वागत असतो, तसे खात असतो. बघा मला तर कधी आठवलं नाही का आमचे डॉक्टर आहेत ना डोंबिवलीचे, पटवर्धन डॉक्टर आहेत. पटवर्धन डॉक्टरांकडे मी गेलो होतो एकदा, आणि तिथे दुसरा एक पेशंट आले. म्हणजे असं मी जायला ना एक पेशंट बाहेर पडाला असं ते निघता त्या पेशंटने डॉक्टरांना असं सांगितलं की काही सोपी पद्धत आहे का हो अन्न नीट डायजेस्ट होण्यासाठी, गोळ्या बिळ्या न घेता. ते डॉक्टरांना विचारलं. तिथे पटवर्धन डॉक्टर मला हो आहे ना एक सोपी पद्धत आहे मला. तर पण म्हणे ती कुणी अवलंबत नाही आता. तर काय म्हणाले, घास तोंडामध्ये इतका चावा की त्याचं पीठ व्हायला पाहिजे की 80% पचन तोंडातच होतं, मग पोटाला फारसं काम राहत असं त्यांनी सांगितलं. आणि मग ते गेल्यानंतर मला दासबोध आठवला. घासा मागून घास चालले अवघा बोकाणा भरला, अशी आपली परिस्थिती असते. मग होणार वागणं, बोलणं, चालणं, झोपणं, खाणं प्रमाणबद्ध करणं, आचरण शुद्धता. तुम्ही काय खाऊ, असं कुठल्याही संतांनी त्यांच्या ग्रंथात दिलेलं नाही पावभाजी खाऊ नये, वडापाव खायचा नाही, असं संत सांगत नाही. ते तुझं तू ठरव काय खायचं ते. तू जाणे, तुझं शरीर जाणे, तुझं माहिती आहे. आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं, आपल्याला ते कॉल देतं. आपण दुर्लक्ष करतो तो भाग नाही राहिला, पण ते कॉल देत असतं, वेळच्या वेळी सूचना करत असतं काय पाहिजे काय नको ते. पण तरी देखील काय होतं, ती आवड आहे तुझी, तू कर. ते काय म्हणतात, तू काय का अख्ख्या गीतेत 700 श्लोकांमध्ये भगवंत स्वतः बोलतायत. भगवंतांनी काय खा सांगितलं नाही, कसं खा सांगितलेलं. तुला काय खायचं ते खा, मला काय त्याच्याशी घेणं देणं आहे. तो म्हणेल की भगवंत म्हणेल मी जन्माला आला तेव्हा तुझ्या तोंडात पहिले आईचा पाना दिला, त्याच्यानंतर काय खायचं काय नाही तू ठरव. रात को खाओ पिओ दिन को आराम करो, तू ठरव बाबा. शास्त्रसंमत ते नाही, कारण ते उलट आहे निसर्गाच्या. पण ते तुझं तू ठरव. त्याच्यात भगवंत पडत नाहीत, संत पण पडत नाही, तिथे स्वामी पण पडले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ ही पंचसूत्री आहे. ही नीट अवलंबशील 100% जास्तीत जास्त अवलंबायचा प्रयत्न कर, मी तिथे आहे. न सोडी कदा जया स्वामी घेते. मग स्वामी हात धरतात, नाही हा माझा आहे.
आणि कायम लक्षात ठेवा. म्हणून श्रद्धा, साईबाबांच्या मागे लिहिलेलं असतं ना, श्रद्धा सबुरी. तर श्रद्धा आपली असते, आपल्याकडे कमतरता असते ती सबुरीची, धृती, सबुरी, पेशन्स ठेव, होईल ना, सगळं नीट होईल. अरे जग त्याला चालवा, लोकांना उगाच काय आता जगात चाललंय. आता काय आलं ना, ते कोणतरी एक ज्योतिषी आहे, मी नाव बिवाय सांगणार नाही, आपल्याला काय कोणाच्या व्यवसायात घुसायचं नाही. तर त्यांनी म्हणे आता काहीतरी जगाचं भविष्य वर्तवलं की 5 जुलैला प्रचंड मोठा सृष्टीमध्ये हाहाकार होणार आहे. मला मेसेज, काय होईल हो? म्हटलं म्हणजे काय होईल म्हणजे? नाही, ते असेच एक ज्योतिषी आहेत, ते तुम्ही अजिबात बघायला लावू नका, धोपत उडेल, भयंकर काय काय सांगितलेलं असतं. तर म्हणे ते काहीतरी आता मोठं म्हणे होणार आहे, प्रचंड मोठे भूकंप येणार आहेत, सुनामी येणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. 5 जुलै जवळजवळ जणू काही म्हणे 80% ही सगळी सृष्टी नष्ट होणार आहे, असं काय काय. तर आता काय करायचं? आपण काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये, कारण जगनियंता तो आहे, त्यात तो मालक आहे. त्याने जर ठरवलं असेल की पृथ्वी इंटरसेट करायची तर तो करेल. आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये? मग आता काय करायचं? घाबरून बसायचं. 5 जुलै आलीच जवळ, आता जेमतेम 10-12 दिवसच उरले की आता. म्हणजे आता काय पॅकिंग करा, आता काय करायचं होतं. असं नाहीये, त्यांनी त्यांच्या अंदाजाने काही सृष्टीमध्ये बदल सांगितले असतील. आता सृष्टी जेव्हा बदलते, जेव्हा काट टाकते, त्याला काही गोष्टी निसर्गामध्ये घडतात ना, बदलतात ना. काही अनवॉन्टेड घटना सुद्धा घडतात. त्याला प्रत्येक वेळेला तर्काने उत्तरं देता येत नाही त्या गोष्टीची. म्हणजे सारखंच तसं होईल असं काही नाही. आणि त्याचा कशाला विचार करता? तो जगनियंता आहे, त्याची सृष्टी आहे, त्याला कशी चालवायची ती सगळी माहिती. तू त्याची चिंता करून चेहरे आंबट करून बसू नको. तुला काही करायचं नाही, तुला सृष्टी चालवायची नाही. तुला तुझं शरीर चालवता आलं एवढं तरी खूप. तेवढ्या त्याच्यावर पण आपली सत्ता नाहीये. चालले शरीर कोणाची, या सत्ते कोण बोलविते हरिविण, वृक्षाचेही पानं आले त्याची सत्ता, राहिली ती अहंता तेणे कोठे. लोक घार चिंता, छान आयुष्य जगता येतं. स्वामी तारक मंत्र असं म्हटलेलं आहे. हा जो आपण मंत्र आता इतक्या एपिसोड मध्ये बघितला, त्याचं नाव तारक मंत्र असं. तारक मंत्र तारणारा असं आहे. पण तारणारा म्हणजे प्रत्येक वेळेला फक्त संकटामध्ये तारणारा असं त्याचा अर्थ नाहीये. तर तारणारा म्हणजे ह्या भवसागरातून सुद्धा तार करून पलीकडे नेणार आहे, तारून नेणार आहे. म्हणजे मी म्हणजे देह आणि मी म्हणजे देहच या भावनेतून निघून मी म्हणजे देह नाही इथपर्यंत स्थिरावत, मी म्हणजे देवच आहे या भावनेच्या अनुभूतीपर्यंत नेणं, याच्यासाठी तो तारक मंत्र आहे. स्वामी आपल्या बरोबर आहेत, त्यांचं आश्वासनच आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. निश्चितपणे आहे, मी तुम्हाला अनुभवाने ही गोष्ट सांगतो. खरोखर स्वामींनी सांगितलेल्या पंचसूत्रीचा तुम्ही अवलंब करा. प्रत्यक्षपणे स्वामी आपल्या बरोबर आहे, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार. आणि खरोखर आहे. स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये एक सांगितलं जातं, शीघ्र कोपी. भगवान शिवाचं वर्णन आहे, शीघ्र कोपी शीघ्र कृपावंत असं त्यांचे. शीघ्र कोपी पण आहेत. कोपी कुणाच्या बाबतीत आहेत? आपल्याच बाबतीत आहे. त्यांना जराही वेडं वाकडं वागलेलं चालत नाही. माझ्या भक्ताला कुणी त्रास दिलेलाही त्यांना चालत नाही, पण माझा भक्तही वेडा वाकडा वागलेला चालत नाही. ते पक्षपाती नाही आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला फार सावध राहायला लागतं. मी कसाही वागीन, स्वामी आहेत ना, अजिबात नाही, पहिले तुलाच घालतील गाळात. त्यांचं निस्सीम भक्त चोळप्पा, ज्याच्यासाठी मी लीला करायला अक्कलकोट मध्ये आलो असं ते म्हणायची, इतकी जवळी त्याची. तो इतका प्रामाणिक होता बिचारा. पण काय कायला प्रामाणिकपणा नडतो. तो एकदा खड्डा गणत होता, मोठा चर त्याच्याच घरामध्ये. आणि स्वामी आले बाहेर आणि म्हणाले, काय रे चोळ्या, एवढा मोठा चर का खणतोयस? तर तो इतका धचकला एकदम स्वामी आले होते. नाही नाही म्हणे, तो इतका प्रामाणिक होता तो मला की आता काय सांगू म्हणे, स्वामी जे आहे ते मनातलं खरंच सांगतो. म्हणे तुम्ही जेव्हा समाधी घ्याल, आता ना सांगतो, तुम्ही जेव्हा समाधी घ्याल तेव्हा समाधी घेतल्यानंतर इथे माझ्याच घरी राहावं अशी माझी बाबडी इच्छा आहे, म्हणून आत्ताच चर काढून ठेवतोय. त्याच्यावरती अक्कलकोट स्वामी आहेत ते म्हणाले, गधड्या, त्यांचा शब्द आहे हा, गधड्या लक्षात ठेव, तुला या चरात पहिले घालीन आणि मग मी जाईन. झालंय तसंच. आधी चोळप्पानी देह ठेवला, त्याच्यानंतर काही वर्षांनी स्वामींनी समाधी. फार दुःख झालं होतं स्वामींना चोळप्पानी देह ठेवल्यावर. लहान मुलासारखे रडले होते की माझा चोळ्या गेल्या, आता लीला कुणाला दाखवू, असं प्रेम होतं.
कडकपणा असला पाहिजे ते. त्यामुळे श्रद्धा ठेवावी, आगंतुकपणा असू नये. स्वामींना एकाने विचारलं होतं, गजानन महाराजांनी जसं पाटलांना समोर बसवून डोक्यावरती हात ठेवला, फार मोठी गोष्ट आहे. असं भाग्य नाहीच, हे लाखात एखाद्या का नाहीच येत. की सद्गुरूंनी सांगितलं की आता पद्मासन घाल, डोळे बंद कर, श्वास दीर्घ कर, आता वेळ आली, मी तुझ्या बरोबर आहे, असं म्हणून डोक्यावरती हात ठेवला आणि त्यांचं प्राण गेलं. फार भाग्य लागतं अशा पद्धतीने शरीर सोडणं. कारण काही वेळच नाहीये, मग इकडनं ज्योत निघून त्या ज्योतीत विलीन होणं आहे. आमच्या स्वामींना विचारलं होतं की असं आमच्या नशिबात होईल का? स्वामी म्हणाले, त्याच्यासाठी तुला पहिले हरिपाठी व्हायला लागेल आणि आपण त्याचे नसतो. म्हणून आपल्याला पंचसूत्री सांगितलेली आहे की आपण बरोबरी करायला जायचं नाही. काय होतं, अक्कलकोट स्वामींच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार आहेत, प्रचंडच आहेत. मग आपल्याला असं वाटतं की आपल्या हाती असं का नाही घडत कधी, कारण आपण तसे नाही होत म्हणून. एक मारवाडी होता, ब्राह्मण होता म्हणजे तो, पण मारवाडी समाजाचा होता. तो त्याचा धंद्यात खूप नुकसान झालं वगैरे आणि इतका गांजला तो बिचारा. आणि ते अक्कलकोट स्वामींबद्दल ऐकलं होतं की त्यांच्याकडे गेलं की सगळ्या गोष्टी मार्गी लागतात, म्हणजे दारिद्र्य पण मार्गी लागेल, धंदा पण सुरळीत चालेल, असं म्हणून तो गेला स्वामींकडे. तर त्यांनी खूप माहिती काढली स्वामींची कुठे आहेत. स्वामी कुठेही असायचे अक्कलकोटात बसलेले, एक ठिकाण नसायचं त्यांचा, फिक्स ठिकाण असायचा म्हणजे वटवृक्ष देवस्थान. पण ते तिथेच बसतील असं नाही, ते कुठेही गावात बसायचे. त्यांनी खूप गावात शोधलं. अक्कलकोट असं छोटं गाव आहे, लक्षात घ्या, अजूनही तेवढं छोटंसच आहे. पूर्वीचं नाव त्याचं प्रज्ञापुरी असं होतं. तर ते फिरले आणि त्यांनी खूप माहिती काढली, स्वामी दिसत नाहीत कुठे वगैरे. स्वामी कुठे आहेत? तर ते म्हणजे ते आज तिकडे त्या उकिरड्यावर जाऊन बसले महारवाड्यामध्ये. पूर्वी महारवाडा म्हणजे जिथे जनावरं, मेलेली जनावरं गिधाडांना खायला टाकली जायची, तो जो एरिया, तिथे त्याला ते उकिरडा म्हणायचे, तिथे ते टाकलेलं असायचं. तर तिथे ना असा हाडांचा ढीग पडलेला होता. काय मोठी मोठी जनावरं मेलेली असतात, त्यांची हाडं मोठी असतात, ती गिधाडं खातात, साफ करतात, ते एकदम क्लीन करतात गिधाडं. आता गिधाडच राहिली नाहीये, त्यामुळे आता सगळा गोंधळच आहे आपल्याकडे. ते खूप क्लीन एकदम. त्या एका कुठले तरी प्राणी असे 4-5 मेलेले असतील कधीतरी, त्याचा असा हाडांचा ढीग पडला, त्या ढिगाऱ्यावर स्वामी बसले होते, हातात कवटी एक घेऊन कुठल्या तरी प्राण्याची. आणि लहान मुलं कशी हातात भांड आणि चमचा घेऊन वाजवत बसतात, तसं ते एक प्राण्याचा हाड घेऊन हातात बसले तर एक कवटी घेऊन असे ते खेळत बसले, त्याचे वाजवत टाक टाक टाक. हा गेला तिथे, त्याला सांगितलं तिकडे बसलेत स्वामी, जा तिकडे. तर त्याला असं वाटलं काय किरड्यावर बसलेत जाऊन, पुन्हा गेला तिकडे, तर तिथे स्वामी त्या हाडांच्या ढिगावर बसले. आणि मग ते आता काय, तो सानुनासिक होता, कर्मठ, त्याच्या मनामध्ये आलं एवढं मी स्वामींबद्दल ऐकून आलो, पण हा कसला साधू, हा कसला संत, हा काय असा हाडांच्या ढिगाबिगावर बसलाय, आणि हा काय माझं दारिद्र्य घालवणार, जो स्वतःच हाडांच्या ढिगावर बसलाय तो माझं दारिद्र्य काय घालवणार, असं याच्या मनात. बोलत नाहीच काही तो. तर ते प्रसंग देखणं आहे की त्याच्याकडे स्वामींनी बघितलं आणि ते स्वामी उग्र असायचे काही वेळेला. तर त्याच्या मनात असं विकल्प आला, म्हटलं हे माले म्हणे, मूर्खा, तू मला शिकवणार का मी कुठे बसायचं ते. म्हणजे मीच बसलोय गरुडावर, मीच बसलोय कैलासावर. हे पोठार्थी हरामखोर, असं त्याला ते म्हणाले, ही हाडं घे आणि निघ. कारण त्यांना कळलं तू कशासाठी आलाय ते म्हणाले, घे हाडं, ती हाडं घे, हवी तेवढी पडलेत ना हाडं, ती घे आणि निघ एकदाचा म्हणे, चालता आल्या वाटे. तर त्याच्यावरती तो मला, पण मी कशी हाडं घेऊ, का म्हणे, का नाही घेणार, मी ब्राह्मण, हाडांना कसा स्पर्श करू. तेव्हा ब्राह्मणाला हाडं नसतात का. तिथे बाजूला ज्योतिबा नावाचे त्यांचे एक भक्त बसले, त्याला म्हणाले, अरे तुझं भाग्य फळफळलं, सांगतायत ना, तर ती हाडं घे आणि खरंच घे ती हाडं आणि जा. त्याच्यावर स्वामी पुन्हा म्हणाले, आयुष्याची हडहड कमी करायची असेल ना, तर ही हाडं उचल आणि निघ, असं ते म्हणाले. आता काय करणार, आलोय म्हणून भीत एक हाड उचललं, असं छोटस तुकडा, तो असं झोळीत ठेवला आणि परत गेला स्वामींना नमस्कार करून. घरी गेला आणि बायकोला सांगितलं, काय काय म्हणाले ते स्वामी, असं बायकोनी खिल्ली उडवली. तर ते म्हणाले, काही नाही, त्यांनी एक हाड दिलं आणि परत पाठवलं. तर म्हणे, म्हणजे काय, तर म्हणे काही नाही, हाडं मोडेस तो काम करायचं, असं त्याचा अर्थ आहे. असं म्हणून त्यांनी झोळीतलं हाड काढलं, तर ते सोन्याचा तुकडा झालेला होता. सोन्याचा तुकडा म्हटल्यानंतर त्यांना ते कळलं की चमत्कार घडला, हाड म्हणून मी होतो, सोन्याचा तुकडा मिळाला.
तेव्हा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट वगैरे नसेल, त्यामुळे चिंता नव्हती. त्याचा सोन्याचा हाडबीड असं मोठा तुकडा सोन्याचा एकदम. त्याच्यावरती हा मनुष्य मला की मी कर्मदरिद्री आहे, हाडाला कसा स्पर्श करू म्हणून मी भीत छोटा तुकडा घेतला. तर आणखी ढिगभर हाडं आणली असती तर तुम्हाला पायकोला म्हणतो पोतं दे, पुन्हा जातो आणि पोतभर हाडं घेऊन येतो. म्हणून हा मनुष्य गरज पोतं घेऊन पुन्हा उकिरडे स्वामी तिथे बसलेले होते. तो पुन्हा आला म्हणजे ज्योतिबाने विचारलं काय झालं, पुन्हा का आलाय? तर तुम्हाला अहो म्हणे आलब्याला मगाशी ते हाड नेलं ना, त्याचं सोनं झालं होतं म्हणून पिशवी घेऊन आलोय, पिशवीभर हाडं घ्यायला. असं म्हटल्यावर स्वामी रागावले, माले अरे काय हाडासाठी लाचार झालास? कुत्र्यात आणि तुझ्यात काय फरक आहे? उठारती हरामखोर, तो काळ तुझी हाडं चढायच्या आत इथनं चालता हो, असं त्यांनी सांगितलं. आता काय होतं, असं आपण सगळे प्रसंग वाचतो, आपल्याला वाटतं की काही का असे ना, सोनं तर मिळालं, आपलं लक्षात येतं आपल्या असं काही होतच नाही. स्वामी इतके मी नाम घेतो, त्यांचं तीर्थ घेतो, रोज जप बीप, पण असं एकदम फोटो समोर एकदम सोन्याचा तुकडाच दिसला, असं काही चमत्कार आमच्या बाबतीत का होत नाही? नाहीच होणार. कारण आपली मूळ वृत्ती त्या ब्राह्मणासारखी आहे, हाडं चघळणे म्हणजे काय, प्रपंचामध्ये लिप्त होऊन राहणे. ते चघळत असताना फार गोड वाटतं. गोंदवलेकर महाराजांनी याचं इतकं सुंदर उदाहरण दिलं. ते म्हणाले कुत्रा हाड चघळत असतो, ते इतकं चघळतो की त्याच्या दातातनं रक्त यायला लागतं, त्या रक्ताची चव त्याच्या जिभेला लागते, पण त्याला असं वाटतं की हे रक्त त्या हाडातनं आलंय म्हणून ते रक्त बंबाळ होईपर्यंत तो हाडं चघळत राहतो. थोड्याने 2 दात पडतात तेव्हा त्याला कळतं आपलेच दात होते. असं आपलं होतं. म्हणून त्यांनी पहिलं सांगितलं अलिप्तता, विभूती, नमन नाम, ध्यानादी तीर्थ. स्वामीचं या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा ज्या स्वामी घेते. अशा पद्धतीने आपण जर का आचरण शुद्धता ठेवली, साधनेची कास धरली आणि श्रद्धा स्वामींवरती ठेवली, तर स्वामींचा हा तारक मंत्र आपल्याला तारल्याशिवाय नक्की राहणार. तारेलच. त्यांना काही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आहे. त्यांनी त्यांचं आश्वासन केलेलं आहे आपल्याला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निश्चितपणे ते आहेत आपल्या पाठीशी. एक विशेष त्यावेळेला हा भाग सुरू झाला होता अक्कलकोट स्वामींच्या जयंती आणि पुण्यतिथी लागोपाठ असल्या कारणाने गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची जयंती असते आणि 29 एप्रिल किंवा 30 एप्रिल पाठभेद आहे त्याच्यामध्ये थोडा तारखेला त्यांची पुण्यतिथी असते तारखेने. 1878 साली स्वामींनी देह विसर्जित केला, म्हणजे लीला देह त्यांनी समाधीमध्ये ठेवला. ते म्हणताना असंच म्हणाले की हम गया नाही जिंदा आहे, की मी लीला देह फक्त समाधीत ठेवलेला आहे, मी अजून तसंच आहे. आणि खरोखर आहे, चैतन्य हे कधी जात नाही, कधी मरत नाही, ते तसंच असतं. आणि ते चैतन्याने आपल्यामध्ये आहेत, कायम राहतील. आपणही त्या चैतन्याशी संबंधित होऊन राहिलं पाहिजे. तर स्वामींची प्रचिती नक्की आहे, म्हणून मी सांगतो. नक्की पाठीशी उभे राहतील. श्रद्धा ठेवूया आपण. बाबा म्हणायचे तसं, श्रद्धा रख सबुरी से काम ले, तेरा काम क्यों नहीं बनेगा, असं साईबाबा म्हणायचे. ते सगळ्या संतांना लागू आहे की आपण श्रद्धा ठेवूया, सबुरीने वागूया. थोडंसं सबुरी येते, होईल, सगळं होईल, सगळ्यांचं सगळं छान होईल. स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल, आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य मिळेल तसं मिळो, निरोगी आयुष्य तुम्हाला मिळो, दीर्घायुष्य मिळू दे. आणि या दीर्घायुष्यामध्ये दीर्घ साधना घडून याच जन्मामध्ये स्वामी प्राप्तीचा अनुभव तुम्हाला होऊ द्या, अशी स्वामींच्या चरणीच प्रार्थना करतो. आणि झालेली सगळी सेवा त्या सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण करतो. कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे घे आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.